हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. चला तर मग आजचा व्हिडिओ असा आहे की उद्याला आहे 6 जून. तर उद्या आहे दर्श अमावस्या. तर दर्श अमावस्याला काय काय उपाय करायचे आणि ते उपाय कसे करायचे, केव्हा करायचे, आपल्या मुलावर कशाचा उतारा करून टाकायचा, आपल्या मुलांच्या नजर दोष बाधा जे काही असेल ते सगळं निघून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळं काही सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. आता बाकीचे कामं आवरून झालेले आहे. तर रात्री धुतलेले भांडे आता लावून घेते इथं. आणि तुम्हाला मी एक उपाय सांगते. आपल्याला मुलांवर जो उतारा करायचा असतो त्याच्यातलाच एक भाग आहे. तर थोडासा भात शिजवून घ्यायचा बिना मिठाचा आणि तो पण उतरवला तरी चालेल. आणि आपला जो मुख्य दरवाजा असतो अमावस्येच्या दिवशी मुख्य दरवाजा व्यवस्थित पुसून घ्यायचा आणि त्याच्यावर हळदीने स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढताना व्यवस्थित काढायचं. त्याच्यामध्ये 4 हे डॉट ठेवायचे आणि आजूबाजूला 2-2 रेषा काढायचं. तर ते स्वस्तिक काढलेल्याचं मान्य असतं आणि तेव्हा ते पूर्ण होतं. तर अमावस्येच्या दिवशी आपला जो गॅस असतो त्याला पण स्वच्छ पुसून त्याची जर पूजा केली तर ते पण खूप शुभ मानले जाते. कारण रोज आपण त्याच्यावर स्वयंपाक करत असतो सगळ्यांना, त्याच्यामुळे जेवण भेटत असतं. तर त्याची पण पूजा केल्याने खूप शुभ मानले जाते अमावस्येच्या दिवशी. त्याच्यानंतर आपण जे घर पुसतो आणि घर पुसायचं जे पाणी घेतो त्याच्यामध्ये आपल्याला अमावस्येच्या दिवशी थोडीशी हळद, मीठ आणि लिंबू हे तिघं एकत्रित मिश्रण करून टाकायचं आहे. त्याच्याने आपल्या घरातील जे दोष असतात ते सगळे निघून जातात. तर तुम्ही हे उपाय करा अमावस्येच्या दिवशी. आणि पुढे आपल्या मुलांवर कशाचा उतारा करायचा आहे हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला पुढे समजेलच की कशाचा उतारा करायचा आहे असं. आणि जर तुमचे घरी वाहन असेल किंवा गाडी असेल तर त्याचा परत ॲक्सिडेंट होत असेल तर त्याच्यावरून तुम्ही नारळाचा पण उतारा करू शकता. आणि त्या नारळाचा उतारा करून तुम्हाला खूप लांब असं की ज्याच्यावर कोणाचा पाय पडाने असं फेकून द्यायचं आहे उतारा करून. तर असे उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी करा, केल्याने खूप चांगलं होतं. तर तुम्ही आता व्हिडिओ स्किप न करता बघा. तर आपल्या मुलांना नारळाचा पण आपण उतारा करू शकतो. पण नारळाऐवजी आपण हातामध्ये थोडीशी मोहरी घ्यायची. मोहरीने आपल्या मुलांना उतारा करून ती मोहरी बाहेर टाकून द्यायची आहे. याची उतारा केल्याने आपल्या मुलांवरची नजर दोषबाधा झालेली स्थिती दूर होऊन जाते. आणि नंतर स्वामींची सेवा करायची आहे. हातामध्ये मोहरी घेऊन कालभैरव अष्टक आणि वल्गा सूक्त वाचायचं आणि ती मोहरी आपल्या घरामध्ये टाकून द्यायची आहे.
तर त्याच्यानंतरच सेवा करायची तुम्ही स्वामींची। आणि तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन येईल ते दाबून द्या, कारण मी जे व्हिडिओ टाकेल ते पहिले तुमच्याकडे येतील। तर चला मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।